हर हर महादेव भावांनो. तर तुमचा भाऊ निघालाय सकाळी जिमला जायला. तर 4-5 महिन्यानंतर जिमला चाललोय, तर थोडंफार असं वाटतंय, पण काही विषय नाही भावांनो. आपण जिम मध्ये जाऊन जरा जिमची मज्जाच घेऊया म्हटलं, नाही का. जिमला गेलो, मग जिमला सगळ्यात पहिले गदा मारली आणि गदा मारायला सुरुवात केली भावांनो. राऊंड अप गदा मारलेली. अशी गदा कोणाला कोणाला जमते कमेंट मध्ये 100% सांगा, नाही का. तर गदा मारणं आपण सुरुवात केलेली आहे. तर गदा मारून जास्त नाही मित्रांनो, थोडंफार फ्लेक्स करून दाखवतो तुम्हाला. बॉडी कंडिशन अजून काही एवढी ठीक नाही, पण तुम्हाला पुढं व्हिडिओ बघत राहा, तुम्हाला व्हिडिओ दिसतच राहील. त्यानंतर आपण घराकडे निघून जातो मित्रांनो. घराकडे जाण्यासाठी माझ्या भावाने मला घरी सोडलं. तर घरी येऊन आपण सगळ्यात पहिले पोहे बनवलं, हलकच जेवण केलं, कारण की कसं आपल्याला त्रास होत होता, त्याच्यामुळे आपण थोडंसं हलकच जेवण केलं. आणि हलकं जेवण केलं भावानं, एकदम एनर्जेटिक तुमचं भाऊ निघालेलं आहे. डायरेक्ट जय श्रीराम बोल के चलो चलो म्हणलं, निघालेलो मार्केटकडे. काय मार्केटला? हा मित्रांनो, मी भाजीपाला विकतो, नाही का. मी मार्केटकडे निघालेलो आहे. तर मार्केटमध्ये येऊन पाहत होतो बाबा एका कोपऱ्यात बसले. बाबाला म्हटलं कसं काय? बाबा म्हणतो एकदम मजा, काहीच विषय नाही भाऊ म्हणे, सोपं नसताना ते येऊन लई आहे म्हणून कोपऱ्यात बसलं म्हणे. काय विषय नाही बाबाजी, चलो निघालो. मी मार्केटमध्ये पाहत होता, काही एवढी भीड नव्हती, कारण की भावांनो उन्हात आणायचे लोक जास्त येते नाही. तरी पण आपण पाहिलं पुढे निघून, तर आपल्याला खूप मोठी गर्दी लागली भावांनो. ट्रॅफिक जाम मुळे आपण भरपूर वेळा अटकलो, तरी पण आपण ट्रॅफिकचा सामना करते गाडी काढूनच घेतली आणि जाऊन लगेच दुकान लावलं. आपण 5 दिवस दुकान लावलं, तर आपण पाहिलं का आपल्या दुकानावर लगेच गर्दी पडलेली आहे, नाही का भावांनो. जास्त भाज्या होत्या, तर भाज्या आपण टप्पाटप 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 विकून टाकल्या. आणि पाहिलं तर समोर आपलं दुकान आहे, समोर बी आपलं दुकान आहे, शिवाजीनगरला लोकेटेड आहे. बिंदास या. तुमचा भाऊ मी भूषण आहिरे बोलतोय, मी भाजी विक्रेता भावांनो. मला लाईक सबस्क्राईब चॅनल माझं करायला विसरू नका. कमेंट 100% करा भावांनो. युवा उद्योजक आहे तुमचा भाऊ, तुम्ही फक्त सपोर्ट करा. आपण खूप पुढे जाऊया मित्रांनो, आणि आपल्याला अशीच साथ असू द्या मित्रांनो. आणि मी यानंतर पाहतो काय, आता दुकान आवडायचं खूप टाइम झालेला आहे, त्याच्यामुळे आपण म्हटलं चला दुकान आवरूनच घेऊया, नाही का. आता तर पाहिलं तर आता आपलं कसं घरचे बी थोडे बाहेर गेले, तर मग मी थोडं 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 करून आवडलं मित्रांनो. खूप मोठं दुकान आहे, लावणं पण शक्य आहे आणि आवरणं पण शक्य आहे. केलं तर सगळं आहे, मेहनत करावीच लागतं मित्रांनो, कारण कष्टांते परमेश्वर भावांनो. त्यानंतर आपण घरी निघतो, तर घरी जाऊन सगळ्यात पहिले आपण जेवण करतो भावांनो. शेवगाच्या शेंगा, भेंडी, सॅलड. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. हर हर महादेव माझ्या